नमस्कार. महत्त्वपूर्ण भाग म्हणजे क्रियापद होय. महत्त्वपूर्ण भाग म्हणजे क्रियापद होय. क्रियापदाशिवाय आपल्याला इंग्रजी बोलताच येत नाही, लिहिताच येत नाही, समजत नाही, कळत नाही, वळत नाही. पण क्रियापद हे फार महत्त्वाचे आहे. व्हर्ब्स व्हर्ब्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्रियापद ही फार महत्त्वाची आहेत. इंग्रजी चांगली येण्यासाठी, इंग्रजी दणदणीत येण्यासाठी, इंग्रजी चांगली कळण्यासाठी, इंग्रजी चांगली समजण्यासाठी क्रियापद हा फार महत्त्वाचा भाग आहे. क्रियापद फार महत्त्वाचे आहे. क्रियापदाचे 3 रूप असतात. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं रूप आपण ING लावून बनवत असतो. आणि दुसरं म्हणजे यस किंवा ES प्रत्यय लावणारे ते एक क्रियापदाचा भाग असतो, ते एक रूपच असतं. अशा प्रकारे ही क्रियापदाची रूपं असतात. तर आपण काही क्रियापद पाहूया. PUT पुट. पुट म्हणजे काय? ठेवणे. पुट म्हणजे ठेवणे. आता याचं पहिलं रूप आहे पुट, दुसरं रूप आहे पुट आणि तिसरं रूप आहे पुट. म्हणजे तिन्ही रूप सारखी आहेत. आता हे म्हणजे ठेवतो, ठेवतो, ठेवतात, ठेवते, ठेवतेस, ठेवतोस. कारण एका क्रियापदाचे अनेक अर्थ होतात. एका क्रियापासून बघा या पुढचे काय 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 करतात बघा. ठेव, ठेवा, ठेवतोस, ठेवतेस, ठेव, ठेवा, ठेवतोस, ठेवतेस, ठेवतो, ठेवतात, ठेवते, ठेवतं असे होतात. आणि दुसरं ठेवू, दुसरं ठेवू असे अर्थ होतात. एका क्रियापदापासून असे होतात. आता अनेक दुसरी क्रियापदात सुद्धा असेच अर्थ होतात. वर्क म्हणजे काम कर, काम करा, काम करतोस, काम करतेस, काम करते, काम करतात, काम करतो, काम करू. म्हणजे प्रत्येक क्रियापदाचे असेच अर्थ होत असतात. आता याच्यापासून हे तुम्ही लक्षात ठेवा. कुठं म्हणजे ठेव, ठेवा, ठेवतोस, ठेवतेस, ठेवतो, ठेवतात, ठेवते, ठेवत, ठेवतं आणि ठेवू असे अर्थ होतात. प्रत्येक क्रियापदाचे असे होतात. आता बघा याचं इथं काय ठेवतो, म्हणजे हे दुसरं रूप आहे. इथं काय ठेवले, इथं काय ठेवले. आणि हे तिसरं म्हणजे हे काय ठेवलेले, हे काय ठेवलेले. म्हणजे असे अर्थ होत असतात. असे अर्थ. आता दुसऱ्या क्रियापद घेऊ. कम. कम, कम म्हणजे काय येणे. कम म्हणजे काय येणे. याची रूप कम, दुसरा आहे केम आणि तिसरा आहे कम. हे रूप आहे की नाही. मग हे काय म्हणजे येतो किंवा येतात किंवा येतेस किंवा येतोस किंवा येते किंवा येतो किंवा येऊ असे अनेक होतात. बघा येतो इथं काय आला, इथं काय आलेला, काय आलेला असे होतात. दुसरं आहे गो. गो म्हणजे काय जाणे. गो म्हणजे काय जाणे. आता इथं टू लावल्यावर जाणे होते. टू लावल्यावर म्हणजे इथं हे येणे म्हणजे इथं टू आलं, इथं टू आलं, इथं टू आलं की याचं होते येणे, जाणे, करणे. परंतु याचा खरा अर्थ आहे, खरा काय अर्थ आहे ठेवणे. म्हणजे याच्यापासून आपल्याला रूप बनवायचे. ठेवतो, कुठं म्हणजे ठेवतो असे असतात. आता याचे रूप बघू. गो है, गो, वेंट आणि दुसरा आहे गोन. मग असे ठीक आहे. गो वेंट गोन. ठीक. गो म्हणजे काय जातो, वेंट म्हणजे काय गेला, गेला, गेली, गेल्या म्हणजे गेलेले किंवा गेलेला. हे झाले असं. असे क्रियापदाची रूप असतात. अशी 3 क्रियापदाची रूप असतात. मग आता दुसरं घेऊ. स्पीक.
स्पीक म्हणजे बोलणे, स्पीक म्हणजे बोलणे. आता सगळ्यांना आपण मुलामध्ये म्हणजे आपल्याला सोपं पडते. टीओ 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 टीओ. आता बघा हे, आता इथे बघा याचे रूप. एक पहिले स्पीक, दुसरा आहे स्पोक आणि तिसरा आहे स्पोकन. तिसरं काय आहे? स्पोकन. याचा अर्थ काय? बोलतो. याचा अर्थ काय? बोलला. आणि याचा अर्थ आहे बोललेले. याचा अर्थ आहे बोललेले, बोललेले असं. अशा प्रकारे ती रूपं असतात. आता आपण आणखी काय बघूया क्रियापद. हे लक्षात ठेवा, चांगली लक्षात ठेवा. आता याचे प्रत्येक अर्थ तुम्हाला आता सांगले मी. स्पीक म्हणजे बोल, बोला, बोलतो, बोलते, बोलतात, बोलतोस, बोलतेस, बोलू. आता आपण अजून आणखी काय पाहूया. प्ले, म्हणजे टू प्ले म्हणजे काय? खेळणे. म्हणजे रूपा पहिला आहे प्ले, प्लेड, दुसरा प्ले, दुसरं प्लेड, तिसरं काय? प्लेड. आता बघा, आता हे प्ले म्हणजे काय? खेळतो. हे म्हणजे खेळला. हे म्हणजे खेळलेले, खेळले ले असा प्रकार. दुसरं घेऊ क्लोज, टू क्लोज, टू क्लोज म्हणजे बंद करणे. टू क्लोज म्हणजे बंद करणे. याचा अर्थ दुसरा आता क्लोज घेऊ. CLOSE. हे काय म्हणजे बंद करतो, बंद करतो. दुसरं क्लोज्ड आणि तिसरं सुद्धा क्लोज्डच होते. बघा मग हे बंद केले आणि याचा अर्थ बंद केलेले, बंद केलेले असं, बंद केलेले. त्याच्यानंतर ओपन, टू ओपन,